आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। कोलकाता रेप अँड मर्डर प्रकरणामध्ये सरकारी डॉक्टर संपावरती गेलेले आहेत। सायन रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। एक डॉक्टर व्हायला किती वेळ लागतो? 6 वर्ष MBBS, त्याच्यानंतर इंटर्नशिप, मग हे नीटचा स्कॅम करून कसा बसा तो डॉक्टर PG करतो, त्याच्यानंतर त्याच्यासोबत हे होतं। एक डॉक्टर किती लोकांना सर्व करतो? सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आकडे बोटावर मोजता येईल एवढ्या टक्केवारी आहेत। ते लोक किती लोकांना सर्व करतात? आता जर समाजाने हे लोक जे त्यांना सर्व्हिस करणार आहेत, त्यांची सेवा करणार आहेत, ते लोक जर आमच्यासाठी कोणी रस्त्यावर येत नाही, निर्भयाचा कांड झाला, अख्खा देश रस्त्यावर आला, हर घर हर तिरंगा बैठेगा असं नारे लावतात ते लोक, पण हर घर में बेटी सेफ है क्या? आज कोणी बघताय का? कुठली मुलगी डॉक्टर असो किंवा कोणी असो, ती सेफ फील करत नाही आणि तिच्यासाठी बोलायला कोण आहे? आमची आवाज बनलीच पाहिजे। आमची युनिटी अशीच आहे। हे करत असताना आम्ही पेशंटचा त्रास होऊ नाही देणार, ह्याचंही आम्ही लक्ष दिलेलं आहे। इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे, पण ज्या प्रकारे आमची आवाज कोणी बनवू नाही शकत, मी देशाला आव्हान करते, उद्या देश आझादीचा सोहळा करतोय, त्यासोबत हा प्रश्न विचारा की तुमची लोक सेफ आहेत का? मुंबईमध्ये जे मार्चचे काही मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी रुग्णसेवा जी आहे ती त्याच्यामध्ये अडथळा येतो, कारण 50%हून अधिक रुग्ण जे आहेत ते नाराज आहेत, कारण त्यांना रुग्णसेवा व्यवस्थित मिळत नाही। JJ असेल, नायरमध्ये असेल, सायनमध्ये देखील तीच परिस्थिती आहे। आम्ही मागण्या मांडतानाच असं सांगितलं होतं की आमच्या ज्या रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, जे निवासी डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडून ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस देण्यात येत आहेत त्या जशाच्या तसंच चालू आहेत। ठीक आहे, म्हणजे ज्या इमर्जन्सी म्हणजे कॅज्युअल्टीज, ICUs यांच्यामध्ये आमच्या सर्व्हिसेस तशाच चालू आहेत। आणि बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व्हिसेस मागे घेतलेल्या आहेत त्या म्हणजे OPD आहेत, रुटीन OTs आहेत, त्या आमच्या सिनियर्स म्हणजे जसे रेसिडेंट्स असतात, ज्युनियर रेसिडेंट्स, तसे सिनियर रेसिडेंट ही पोस्ट असते, त्यांच्याही जागा असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्याद्वारे OPD आणि रुटीन OT सांभाळल्या जातात। त्यानंतर हे टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर्स असतात, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर्स हे सगळे असतात, तर त्यांच्याद्वारे OPDs आणि रुटीन OTs वगैरे सांभाळायला चालू आहेत। आमच्या रेसिडेंट्सनी कुठेही कोणत्याही प्रकारे इमर्जन्सी सर्व्हिसेसमधून आमच्या सर्व्हिसेस विथड्रॉ केलेल्या नाही आहेत। ICUs, कॅज्युअल्टीज, इमर्जन्सी OTs ऑल आर रनिंग ऑल ओव्हर BMC। फक्त घोषणाबाजी द्या, मागे उभे राहा। इथे दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये हे सगळे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचं आंदोलन आहे आणि त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये जी घटना घडलेली आहे या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळणं गरजेचं आहे।